नमस्कार सर्वांना, जय गुरुदेव. तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता. आम्ही आलो होतो सतपंत मंदिर येथे महाविष्णू यज्ञ आणि दशावतार मूर्ती यांची प्राणप्रतिष्ठा या पवित्र सोहळ्यासाठी. इथलं वातावरण इतकं भक्तिमय होतं की मनाला एक वेगळीच शांतता मिळाली. मंत्रोच्चार, दिव्यांची रोषणाई आणि भक्तांचा उत्साह सगळंच अनुभवण्यासारखं होतं. चला तर मग तुम्हालाही घेऊन चाललो या सुंदर आणि आध्यात्मिक प्रवासात. तर आज मी तुम्हाला एका अशा मंदिराबद्दल सांगणार आहे जे फक्त मंदिर नाही तर श्रद्धेचं जिवंत उदाहरण आहे. आम्ही ज्या मंदिरात जातो ते साधं मंदिर नाही, ते तब्बल 750 वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर आहे. इतक्या वर्षापासून इथे एक गोष्ट अजूनही जपली गेली, ती म्हणजे गाईच्या तुपाची अखंड ज्योत. ही ज्योत आजची नाही, तर ही ज्योत 750 वर्षापासून अखंड पेटते आहे. पिढ्यानपिढ्या श्रद्धा बदलली नाही, लोक आले लोक गेले, पण ज्योत मात्र कायम उजळत राहिली. या ज्योतीत फक्त तूप नाही तर लोकांची श्रद्धा, विश्वास आणि देवावरचं नातं जळतंय. या मंदिरात अजून एक सुंदर परंपरा आहे आणि या सगळ्यात सर्वात खास गोष्ट म्हणजे आमचे सद्गुरू हंसतेजजी महाराज यांनी त्यांच्या दैवदृष्टीने ही ज्योत प्रज्वलित केली होती. ही फक्त ज्योत नाही तर त्यांच्या आशीर्वादाची आणि दिव्य शक्तीची ओळख आहे. त्यांच्या कृपेने ही ज्योत आजही अखंड पेटते आहे आणि प्रत्येक भक्ताच्या जीवनात प्रकाश देत आहे. गाईचं शुद्ध तूप, पवित्र मन आणि सद्गुरूंचा आशीर्वाद हे सगळं जेव्हा एकत्र येतं ना, तेव्हा तिथे भक्ती फक्त प्रकाश नसतो, तर तिथे देव स्वतः वास करतो. आजच्या या धावपळीच्या जगात अशी गोष्ट आपल्याला शिकवतात की श्रद्धा कधीच संपत नाही, ती फक्त अधिक गहिरं होत जाते. म्हणूनच पुढच्या वेळी मंदिरात गेलात तर त्या ज्योतीकडे नक्की बघा, कारण तिथे फक्त प्रकाश नाही तर सद्गुरूंची कृपा आहे. आत्ताच संपन्न झालेल्या या पवित्र प्राणप्रतिष्ठेनंतर या मूर्तीमध्ये आता केवळ आकार नाही तर साक्षात चैतन्य, साक्षात दैवी उपस्थिती प्रकट झाली आहे. आज आपल्यासमोर उभं आहे हे भगवान श्री विष्णू यांच्या दशावतार रूपी तेजस्वी स्वरूप. या प्रत्येक अवताराच्या रूपामध्ये एक विलक्षण शांतता आहे, एक दिव्य तेज आहे आणि एक आश्वासक स्पर्श आहे. मत्स्य अवतार आपल्याला संकटातून मार्ग दाखवतो, कूर्म स्थैर्य शिकवतो. नरसिंह आपल्याला अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची शक्ती देतो. श्रीराम आदर्श जीवनाचे प्रतीक आहेत आणि श्रीकृष्ण प्रेम, बुद्धी आणि धर्म यांचा सुंदर संगम दाखवतात. हे रूप पाहताना मन आपोआप शांत होतं, डोळ्यात श्रद्धेचे अश्रू दाटतात आणि हृदयात एक वेगळीच समाधानाची भावना निर्माण होते. आजपासून हे स्थान केवळ मंदिर नाही तर प्रत्येकाच्या श्रद्धेचं, विश्वासाचं आणि आशेचं एक जिवंत केंद्र बनणार आहे. जेव्हा जेव्हा आपण इथे येऊ तेव्हा हे दिव्य रूप आपल्याला नवसंजीवन देईल, आपल्या मनाला आधार देईल आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवेल. चला तर मग या दिव्य स्वरूपाला मनोभावे वंदन करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.
बघा किती सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे. हे सजवलेलं मंदिर आपल्याला सांगतं की जेव्हा भक्ती मनापासून केली जाते तेव्हा प्रत्येक गोष्ट सुंदर बनते आणि प्रत्येक क्षण पवित्र होतो. या प्रत्येक सजावटीमागे आहे कुणाचं तरी प्रेम, कुणाची तरी निस्वार्थ सेवा आणि कुणाची तरी अखंड भक्ती. फुलांच्या प्रत्येक पाकळीतून आपण केलेला श्रद्धेचा स्पर्श जाणवतो आणि प्रत्येक सजावटीतून देवाप्रती असलेली निष्ठा दिसून येते. तर आता आम्ही पोचलो आहे महाविष्णू यागच्या ठिकाणी. तेथे पोचल्यानंतर बघा एक वेगळी ऊर्जा जाणवत होती. सकाळपासूनच वातावरण भक्तिमय झालं होतं. मंत्रोच्चार व हवनाची सुगंधी धूर आणि सगळीकडे भक्तांची गर्दी. पण जे मनाला सर्वात सुंदर भावलं ते म्हणजे तिथली अतिशय सुंदर रोषणाई. संपूर्ण परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. जणू काही स्वर्ग पृथ्वी तलावर उतरला आहे असंच वाटत होतं. प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश, प्रत्येक चेहऱ्यावर समाधान. संध्याकाळ होताच ही रोषणाई अजूनच खुलली. रंगीबिरंगी लाईट्स, मंद वारा आणि भक्तींची गुंज. या क्षणी मन पूर्णपणे शांत झालं. अशा पवित्र वातावरणात काही वेळ घालवणं म्हणजे खऱ्या अर्थाने आत्म्याला समाधान मिळणं. भगवान विष्णू यांच्या कृपेचा अनुभव प्रत्येकाला येत होता. हा अनुभव फक्त पाहण्याचा नाही तर मनात साठवून ठेवण्याचा आहे. कधीकधी प्रकाश फक्त दिव्याचा नसतो, तर तो आपल्या श्रद्धेचा आणि विश्वासाचाही असतो. आता या दिव्य आणि पवित्र वातावरण प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झाल्यानंतर आता आपण सर्वजण एका अत्यंत भावस्पर्शी आणि आत्म्याला स्पर्श करणाऱ्या क्षणाकडे वळलो. तो क्षण म्हणजे गोपीगीत सत्संग. गोपीगीत हे केवळ गीत नाही तर भक्तीचं सर्वोच्च स्वरूप आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्यावरील अखंड प्रेम, विरह आणि समर्पण यांचं जिवंत उदाहरण आहे. जेव्हा गोपिका श्रीकृष्णाच्या प्रेमात पूर्णपणे विलीन होतात तेव्हा त्यांच्या ओठातून उमटलेलं हे गीत आपल्या प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करून जातो आणि या दिव्य गोपी गीताला अजून अधिक अर्थपूर्ण, अजून जिवंत केलं आपल्या या स्वामी जनार्दन महाराज यांनी. त्यांच्या मधुर वाणीने, त्यांच्या अनुभवी विचारांनी आणि त्यांच्या गूढ पण साध्या शब्दांनी आपल्या सर्वांच्या मनाला एक वेगळंच समाधान दिलं. त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द जणू थेट हृदयाला भिडत होता. भक्ती म्हणजे काय, समर्पण म्हणजे काय आणि देवाशी असलेलं नातं किती सुंदर असू शकतं हे त्यांनी अत्यंत सोप्या आणि भावनिक पद्धतीने आमच्यासमोर मांडलं होतं. आजचा हा सत्संग आपल्या मनात एक नवीन ऊर्जा, एक नवीन श्रद्धा आणि एक नवीन प्रेरणा निर्माण करून गेला आहे. चला तर मग या पवित्र क्षणासाठी आपल्या पूजनीय स्वामीजींना मनापासून धन्यवाद देऊया आणि त्यांनी दिलेल्या या सुंदर संदेशांना आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया. राधे कृष्ण, राधे कृष्ण. तर आता हे आहे यज्ञमंडप. तर या पवित्र सोहळ्यात यज्ञमंडपाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण इथे सर्व देवतांचे आवाहन करून विधीपूर्वक त्यांचे पूजन करण्यात आले होते. सुंदर आणि शास्त्रोक्त पद्धतीने सजवलेली ही पूजनाची मांडणी प्रत्येक घटक आणि अत्यंत विचारपूर्वक आणि श्रद्धेने ठेवलेलं आहे. कलश, फुले, धूप, दीप, नैवेद्य या प्रत्येक वस्तूमध्ये केवळ परंपरा नाही तर आपल्या भक्तीचा आणि समर्पणाचा भाव दडलेला आहे. या यज्ञमंडपात साक्षात भगवान अग्निदेव यांच्या साक्षीने सर्व देवतांचे पूजन करण्यात आले. ही मांडणी आपल्याला सांगते की जेव्हा प्रत्येक गोष्ट नियमाने, श्रद्धेने आणि मनापासून केली जाते तेव्हा त्या प्रत्येक कृतीला दैवी स्वरूप प्राप्त होते.
पालन करूया. जनजाती समाजामध्ये ज्यावेळी ते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय. जय गुरुदेव.